मोहोळ नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। त्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये कैद झालेलं आहे। खरं तर आपण आता आहोत मोहोळ नगर परिषदेच्या वतीनं स्ट्रॉंग रूम जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण आता आहोत आणि आपण जर पाहिलं की खरं तर चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मोहोळ नगर परिषदेमध्ये पंचरंगी निवडणूक जी आहे ती या ठिकाणी पार पडली होती आणि सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष पदासह आपले पॅनल जे आहेत ते उभे केलेले होते। त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट असेल, भाजप असेल, त्याचबरोबरने शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळाली होती। आणि खरं तर याच पार्श्वभूमीवरती मतदान EVMमध्ये कैद झाल्यानंतर आता शिवसैनिक जे आहेत ठाकरे गटाचे ते या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी देऊन उभे आहेत। आपल्यासोबत उमेदवार आहेत। महेशजी, काय सांगाल? एकंदरीतच निवडणूक पार पडली आणि आता आपण या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खडा पहारा देत आहे। काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की 2 डिसेंबरला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये मोहोळ शहराची पण निवडणूक पार पडली आणि त्यातल्या काही प्रभागांची निवडणूक म्हणजे प्रभाग क्रमांक 3ची आणि 5बची ही निवडणूक लांबणीवर गेली न्यायालयीन प्रक्रियेमुळे। आणि अशा अनेक शहरातल्या निवडणुका काही लांबणीवर गेल्या, परंतु निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फार फार तर निकाल जाहीर होणं अपेक्षित असताना भारतीय जनता पार्टीचीच काही लोक न्यायालयात गेली आणि त्यांनी मागणी केली की निकाल लांबवण्यात यावा म्हणून। आणि लगेच निवडणूक आयोगानं अपेक्षेप्रमाणे त्यांचं ऐकून कोर्टामार्फत न्यायालयामार्फत ती निवडणूक निकाल लांबणीवर टाकण्याचं काम केलं। त्याच वेळेस आमच्या मनात शंका आली की भारतीय आणि त्याच्या उपर काय झालं की भाजपनं मागणी केलेली देवेंद्र फडणवीसांना आवडली नाही। म्हणजे हे जरा ऑर्गॅनिक वाटत नाही, हे नैसर्गिक वाटत नाही। त्यामुळं आम्हाला ती शंका आलीच आणि आमचे नेते माननीय दीपक मेंबर गायकवाड, गणेशदादा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही शिवसैनिकांनी एक ठरवलं की निकाल काही लागायचा लागू दे, निर्णय द्यायचा किंवा मतदान कुणाला विजयी करायचं ते काम नागरिकांनी केलेलं आहे। परंतु भारतीय जनता पार्टीसारखा चोर वोट चोर पक्ष आपल्यासोबत प्रतिस्पर्धी म्हणून उतरलेला आहे, तर आपल्याला योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे। आणि त्यामुळं आम्ही शिवसैनिक सगळे इथं दिवस रात्र खडा पहारा देतो आहे। आम्ही रितसर मागणी केलेली आहे आरोनला, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, की आम्हाला इथं थांबण्याची व्यवस्था करून देण्यात यावी। त्यांनी आतमध्ये केलेली आहे। आम्हाला पत्र मी ज्यावेळेस आणि एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागणी केली आहे की आम्ही इथं 24 तास खडा पहारा देणार आहे, आम्हाला परवानगी द्या म्हणून। तिथं आम्ही पत्र दिलं तर आम्हाला पत्रात असं सांगितलेलं आहे की तुम्हाला उमेदवार किंवा प्रतिनिधींना व्हिजिट द्यायला तिथं परवानगी आहे, म्हणजे तुम्ही काही ठराविक वेळानंतर येऊन भेटून जाऊ शकता। परंतु आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 24 तास आमची बसायची तयारी आहे। आमचे कार्यकर्ते तेवढे पार्टीसाठी पक्षासाठी कष्ट करणारे आहेत, फक्त आम्हाला व्यवस्था करून द्यावी ना आम्हाला परवानगी द्यावी। परंतु आम्हाला परवानगी देत असताना फक्त एक सांगितलं की तुम्ही व्हिजिट करू शकता। आता व्हिजिटला आत गेल्यानंतर 2-3 ठिकाणी तुम्ही बघितलं की चेकिंग करून सोडतात, तिथं रजिस्ट्री ही व्यवस्था चांगली आहे, त्याबाबतीत आम्ही समाधानी आहे। परंतु आतमध्ये उमेदवार प्रतिनिधींना किंवा कार्यकर्त्यांना आमच्या बसायची परमिशन जर नाही मिळाली तरी बाहेर तरी कमीत कमी मिळावी अशी विनंती आम्ही केलेली आहे। अजून त्याच्यावर उत्तर नाही। दुसरी गोष्ट, काही आम्ही इथल्या आम्हाला वाटणाऱ्या गोष्टी आरोनशी आणि इथले PI माननीय शेडगे साहेबांशी चर्चा करून सांगितलेल्या आहेत। त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी त्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे। परंतु रात्र वैरेज आहे आणि शिवसैनिकांना अशा अनेक रात्री वैरेजा काढाव्या लागलेल्या आहेत त्याच्यापूर्वी पण। त्यामुळं आम्ही शिवसैनिक म्हणून खडा पहारा दिवस रात्र देतो आहे। जवळपास 18 दिवस तुम्हाला हा सगळा पहारा द्यावा लागणार आहे, सगळी तयारी आहे? हां, 18 काय 118 दिवस केला असतो आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे ना। समाजकारण असू द्या किंवा राजकारण असू द्या, एकदा त्या क्षेत्रात उतरलो ना तर ते तडीच नेण्याचं काम करतो। आम्हाला कितीही कष्ट पडू द्या, काही अडचणी कशाही हालापेष्टा होऊ द्या, पण आम्ही पक्षनिष्ठा किंवा पक्षाच्या विषयी घेण्यात येणारी काळजी कधी सोडत नाही। कारण हे चोर आहेत ओसाले, भाजपवाले हरामखोरी एक नंबर चोर आहेत। तुम्ही आता बघितलं की अनेक ठिकाणी EVMमध्ये दिलेल्या आकडेवारी, मतदान जाहीर झालेली आकडेवारी म्हणजे एकदम शेवटी ज्यावेळेस पोलिंग पूर्ण होतं, मतदान प्रक्रिया बंद होते, त्यावेळेस आकडेवारी एक जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑनलाईन एक वेगळी जाहीर करतात।
अनेक ठिकाणच्या बातम्या तुम्ही पाहताय की किती गोंधळ उडलेला आहे. त्या वाळवा तालुक्यात झालं आहे, आष्टा तालुक्यात झालं आहे. म्हणजे अशा गोष्टी आहेत. त्यामुळे आम्ही खबरदारी घेतो आहे. चोरांच्या हाती आपलं कष्ट जाऊ नये एवढी खबरदारी आमच्यामार्फत घेतली जाते. आपण पाहतो की खरं तर हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, उमेदवार आहेत आणि स्वतः या स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास खडा पहारा जो आहे तो देत आहेत. खरं तर यांना आत बसण्यासाठी यांनी परवानगी मागितलेली होती, मात्र ती परवानगी मिळालेली नाही. असं असलं तरी व्हिजिट करण्यासाठी उमेदवाराला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच शिवसैनिकांकडून या ठिकाणी खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.